जय महाराष्ट्र मित्रांनो. येस, हेच आहेत तुमच्या करिअरचे हर्डल्स, जे की तुम्ही आजपर्यंत तुमच्या ग्रुपमध्ये डिस्कस करत आला असालच. एक तुमचा आउटडेटेड सिलेबस आहे, त्यानंतर तुमचे प्रॅक्टिकल स्किल्स कमी आहेत. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तुमच्यात कमी आहे, तुम्हाला माहीतच नाही की कोणते प्रॅक्टिकल स्किल्स घेतले पाहिजेत. दुसरं म्हणजे लिमिटेड कोर जॉब ऑपॉर्च्युनिटीज. जेवढे जॉब्स अवेलेबल आहेत कोर टेक्नॉलॉजीमध्ये ते खूप लिमिटेडच आहे आणि त्याच्यासाठी कॉम्पिटिशन एकदम हाय आहे. त्यामध्ये आपले पुअर सॉफ्ट स्किल्स, स्पेशली मराठी मुलांचे. त्यानंतरनं आपण मोस्टली मार्क्सवर जास्त फोकस करतो कम्पेअर टू तुम्हाला प्रॅक्टिकल स्किल्स घेण्याच्या दृष्टीने विचार करत नाही आपण. आणि दुसरं म्हणजे स्किल मिसमॅच. कारण का मार्केटमध्ये जी रिक्वायरमेंट आहे ते आपण ऑलरेडी ओव्हरलुक केलेली आहे. आपण त्याच्याकडे बघतच नाही की मार्केटला काय पाहिजे. आपण फक्त आपले सिलेबस कंप्लीट करायचं, मार्क्स मिळवायचे आणि कसं तरी करून डिग्री कंप्लीट करायची, हाच आपला उद्देश असतो. त्यामुळे आपल्याला माहीतच नाही होत की मार्केटमध्ये काय चाललं आहे आणि त्याच्यासाठी कोणते स्किल्स लागतील आणि ते कसे शिकले पाहिजेत. बट आज आपण ह्याच्यावर नाही डिस्कस करणार. आज आपण डिस्कस करणार आहे की ह्या हर्डल्सला ओव्हरकम कसं करायचं. आता ओव्हरकम करायचं आहे पण एका डिफरंट पर्स्पेक्टिव्हनी करायचं आहे. आतापर्यंत तुम्ही बरेचसे इन्फॉर्मेशन तुम्ही गॅदर केली असेलच की कोणते स्किल घेतले पाहिजेत किंवा कोणते रोल्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये, कोणते रिस्पॉन्सिबिलिटी असतात. बट तुम्हाला प्रोडक्ट आर्किटेक्चरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी आज समजून सांगणार आहे की कोणते टाईपचे रोल्स असतात, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय, त्यासाठी कोणते फंडामेंटल नॉलेज तुम्हाला घेतले पाहिजेत आणि त्या रोलसाठी ॲव्हरेज सॅलरी तुम्हाला काय भेटू शकते मार्केटमध्ये. त्याआधी चॅनलला सपोर्ट करायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर हा आहे आपला प्रॉडक्ट, जनरिक प्रॉडक्ट आर्किटेक्चर डिझाईन. तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये आहात. इलेक्ट्रॉनिक्स फील्डचं आउटकम हे एक इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्टच असतं मोस्ट ऑफ द टाईम, जे आपल्याला माहिती आहे. मग इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट हे एका फिक्स्ड प्रॉडक्ट आर्किटेक्चरवर डिझाईन केलं जातं, जे की मोस्टली चेंज होत नाही. प्रॉडक्ट आर्किटेक्चर म्हणजे काय, तर जसं बिल्डिंगला आर्किटेक्चर असतो, बिल्डिंग आर्किटेक्चरमध्ये काय करतात, बिल्डिंग डिझाईन करताना पाया भरतात, बेस बनवतात, सपोर्टिंग पिलर टाकतात, भिंती बनवतात, स्लॅब टाकतात, त्यानंतर कॉन्क्रीट आणि छत, कलर तुमचं, आणि त्याच्यानंतर तुमचे काय टाईल्स वगैरे असतील आणि त्या डेकोरेशनचं काम. आता हे सगळं फिक्स आहे. तुम्ही बिल्डिंग कोणत्या टाईपची बनवताय, किती मजली बनवताय, हे जरी बदलत राहिलं तरी हे जे काही फंडामेंटल आहेत त्याच्या लेयर्स, तर त्या तर सगळीकडं कॉमन असतात. म्हणजे पाया तर सगळ्याला टाकावा लागतो, पिलर्स तर सगळीकडेच लागतात. तसंच इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्टमध्ये सुद्धा काही फंडामेंटल आर्किटेक्चर डिझाईन प्रिन्सिपल असतात, ज्या असतात म्हणजे असतातच. त्याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट डिझाईनच होत नाही. मग असे लेयर्स कोणते आणि त्या प्रत्येक लेयर्सच्या आतमध्ये कोणत्या कोणत्या अपॉर्च्युनिटीज असतात, त्या अपॉर्च्युनिटीजला काय काय फंडामेंटल नॉलेजची गरज आहे. जर तुम्ही ते नॉलेज जर गॅदर केलं तर तुम्ही त्या अपॉर्च्युनिटी घेऊ शकता मार्केटमध्ये. आणि त्याला काय सॅलरी वगैरे स्ट्रक्चर, त्यांचं ॲव्हरेज सॅलरी काय आहे, हे सगळं आज आपण ह्याच्यामध्ये बघूया. तर ही आहे जनरिक आपली प्रॉडक्ट आर्किटेक्चरची डिझाईन, ज्याच्यामध्ये तुम्ही बॉटम लेअरपासून वर बघू शकता. आपण जर ह्याला पाया धरला आपल्या इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्टचा, तर हे आहे हार्डवेअर. हार्डवेअरमध्ये काय येतं, तुमचं प्रिंटेड सर्किट बोर्ड आला, त्याच्यावर सर्किट आलं, त्यावर कंपोनंट्स आले, व्हेरियस टाईपचे कंपोनंट झाले, पॅरिफरल्स झाले, मॉड्यूल झाले. हे तर आपला बेस झाला. आता ह्याच्यावर काय असतं की फर्मवेअर असतं किंवा बूटलोडर असतो. त्याचं काम काय असतं की सिक्वेन्स काय असला पाहिजे, जेव्हा ही पॉवर अप होईल हे डिव्हाइस, तेव्हा सिक्वेन्स काय असला पाहिजे त्याचा. कोणी आधी स्टार्ट झालं पाहिजे, आधी ब्ल्यूटूथ स्टार्ट झालं पाहिजे, वायफाय स्टार्ट झालं पाहिजे, का डिस्प्ले स्टार्ट झाला पाहिजे, हे सगळं डिफाईन कोण करतं, बूटलोडर करतो. आणि काही सी पी यू कॉन्फिगरेशन्स म्हणा, रजिस्टर कॉन्फिगरेशन, हे सगळं बूटलोडर करतो. त्यावरची लेअर कोणती आहे, हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन लेअर. ह्याचं काम काय आहे की खाली जे हार्डवेअर आहे ह्याच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत, ब्लूटूथचं काम जे असेल, ब्लूटूथ डेटा ट्रान्सफर म्हणा, वायफायचं काम असेल, तुमचं इंटरनेट कनेक्टिव्हिटी म्हणा, तसं एखादा सेन्सर असेल किंवा अजून कुठले व्हेरियस पॅरिफेरल्स असतील, यू एस बी आला, असे कुठले काही जे पॅरिफेरल्स असतील त्यांना ॲब्स्ट्रॅक्शन प्रोव्हाइड करायचं.
म्हणजे जो वरचा सॉफ्टवेअर आहे त्याला काही घेणं देणं नाही राहिलं पाहिजे. खाली हार्डवेअरमध्ये कम्युनिकेशन कसं होतं आहे, कसा डेटा ट्रान्सफर होतं आहे, एटसेट्रा. त्यांनी सिम्पली जी काय त्याची रिक्वायरमेंट आहे ती त्यांनी ह्या लेअरला पास केली की खाली हार्डवेअरमध्ये ते एक्झिक्युशन झालं पाहिजे आणि ते काम कंप्लीट झालं पाहिजे. त्याचा रिझल्ट तुम्हाला परत रिटर्न सॉफ्टवेअरला द्यायचा. ह्यासाठी हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन लेअर असतं, जी वरच्या सॉफ्टवेअरला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं हार्डवेअरच्या. त्याच्यावर असतं डिव्हाइस ड्रायव्हर. आता तुमचे जे काही प्रत्येक डिव्हायसेस आहेत, पॅरिफेरल्स म्हणू शकतो आपण त्याला, USB झाला, सिरियल कम्युनिकेशन झालं, ब्लूटूथ, वायफाय, डिस्प्ले, ऑडिओ, हे सगळे जे डिव्हायसेस पॅरिफेरल्स आहेत, सबसिस्टम्स आहेत आपले सिस्टम मेन सिस्टमचे, ह्याला ड्राईव्ह करायला डिव्हाइस ड्रायव्हर असतो. पीस ऑफ कोड आहे जो बेसिकली डिफाईन करतो की ती सबसिस्टम किंवा ते पॅरिफेरल कसं वर्कआउट झालं पाहिजे, त्यात फाईल कशा रीड झाल्या पाहिजे, राईट कशा झाल्या पाहिजेत, एटसेट्रा. युजरकडनं डेटा आलेला ट्रान्सफर कसा झाला पाहिजे वगैरे, हे सगळं डिव्हाइस ड्रायव्हर प्रोव्हाइड करतो. डिव्हाइस ड्रायव्हरच्या वर असतं आपलं ऑपरेटिंग सिस्टम, जी मेन आपली कर्नल किंवा ऑपरेटिंग सिस्टम आपण म्हणतो. त्याचं काम असतं की मेमरी मॅनेज करायची, कुठली प्रोसेसला कधी एक्झिक्यूट झालं पाहिजे, त्यांची प्रायोरिटी काय असली पाहिजे, म्हणजे त्याला शेड्युलिंग म्हणतो आपण. ते सगळं ओव्हरलुक करायचं काम ही ऑपरेटिंग सिस्टमचं असतं. आणि त्याच्यावर येतं आपलं हाय लेवल सॉफ्टवेअर, जे की आपलं मेन ॲप्लिकेशन असतं. फॉर एक्झाम्पल मला टेम्परेचर सेन्सरकडनं डेटा घ्यायचा आहे की टेम्परेचर जर सपोज 50 डिग्री झालं असेल तर कूलर ऑन कर, असं एखादं सॉफ्टवेअर आपण जे लिहितो, जे हाय लेवल सॉफ्टवेअर त्याला म्हणलं जातं, जे बेसिकली लोअर पॅरिफेरल्सचा वापर करून एखादं ॲक्शन घेतं विदिन दॅट डिव्हाइस. तर अशा लेयर आहेत, ह्या फिक्स्ड लेयर आहेत. आता ह्या प्रत्येक लेअरमध्ये वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहेत. त्याला आपण टॉप टू बॉटम बघूया. पहिलं म्हणजे हाय लेवल सॉफ्टवेअर इंटरॅक्शन, म्हणजे जी वरची लेयर आहे, ॲप्लिकेशन लेअर त्याला आपण म्हणू शकतो, जे एम्बेडेड ॲप्लिकेशन्स असतील. त्याच्यामध्ये कोणते पॉसिबल ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही बघू शकता की तुम्हाला या फील्डमध्ये एम्बेडेड सॉफ्टवेअर इंजिनियर रोल्स अवेलेबल आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर, मिडलवेअर, त्यानंतर IoT कनेक्टिव्हिटी सॉफ्टवेअर इंजिनियर. आता ही तर सध्या फक्त नावं लक्षात ठेवा, ह्याचं प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल आपण डिटेलमध्ये पुढं बघूयाच. त्यानंतर तुम्ही जेव्हा ऑपरेटिंग सिस्टम लेअरला जातात, ह्याच्यामध्ये रोल्स कोणते कोणते अवेलेबल आहेत. एम्बेडेड लिनक्स डेव्हलपर असतो, कर्नल डेव्हलपर असतो, आर्टॉस डेव्हलपर झाला, OS डेव्हलपर झाला, हे सगळे रोल्स अवेलेबल असतात ऑपरेटिंग सिस्टमच्या लेअरमध्ये. त्यानंतर ना आहे डिव्हाइस ड्रायव्हर. त्याच्यामध्ये डिव्हाइस ड्रायव्हर डेव्हलपर आले, अगेन एम्बेडेड सॉफ्टवेअर इंजिनियर आला, कारण का तो ह्याच्यामध्ये पण कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो डिव्हाइस ड्रायव्हरमध्ये. त्यानंतर फॉर्मवेअर इंजिनियर्स आले, हे पण कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतात. आता ह्यातले बरेचसे जे रोल्स असतात हे कॉमन पण असतात, जरुरी नाही की ते स्पेसिफिक टू त्याच लेअरला असतील. ते लेअर स्विच करू शकतात, कारण का त्यांचं जे नॉलेज बेस असतो तो कॉमन असतो. त्यानंतर आपण खाली जाऊया हार्डवेअर लेअर. हार्डवेअर लेअरला तुम्ही बघता HL हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन लेअरमध्ये तुम्हाला अगेन एम्बेडेड सॉफ्टवेअर इंजिनियरचंच गरज असते, फॉर्मवेअर इंजिनियरची गरज असते. तसंच खाली बूट लोडर लेवलला आलं की फॉर्मवेअर इंजिनियर, एम्बेडेड सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा लो लेवल सॉफ्टवेअर इंजिनियर, असे काही रोल अवेलेबल आहेत. आणि जेव्हा हार्डवेअरमध्ये येतात, ॲक्च्युअल हार्डवेअर फिजिकल हार्डवेअरमध्ये, त्याच्यामध्ये अजून जास्त रोल्स आहेत. जसं की हार्डवेअर इंजिनियर झालं, इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन इंजिनियर आला, ॲनालॉग डिझाईन इंजिनियर आले, डिजिटल डिझाईन इंजिनियर आले, ॲसिक डिझाईन इंजिनियर आले, PCB डिझायनर आले, RF इंजिनियर झाले जे रेडिओ फ्रिक्वेन्सीवर काम करतात. त्यानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्सवाले इंजिनियर आले, किंवा सिग्नल इंटिग्रिटी इंजिनियर आले, सिग्नल इंजिनियर आले. अशा रोल्स आपल्याला प्रत्येक लेअरमध्ये अवेलेबल आहेत. आता हे झाले लेअर वाईज रोल्स, मार्केटमध्ये जॉब कोणते कोणते ओपनिंग आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, एक लक्षात साईडला बघा, लेफ्ट साईडला इथं मी एंट्री बॅरियर लिहिले. एंट्री बॅरियर म्हणजे काय की जसे हे रोल्स आहेत, ह्या रोल्सला जॉबमध्ये म्हणजे मार्केटमध्ये जॉब घेण्यासाठी किती डिफिकल्टी आहे. तर मोस्टली जर ह्या स्टॅकला बघितलं आपण, प्रॉडक्ट आर्किटेक्चरला टॉप टू बॉटम वाईज बघितलं, तर जसं जसं तुम्ही खाली जाल लोअर लेवलकडे, तेवढी एंट्री बॅरियर आहे. एंट्री बॅरियरचं मिनिंग असं नाही की जॉब अवेलेबिलिटी नाही आहे, जॉब अवेलेबिलिटी आहे, बट इयर ऑफ एक्सपिरियन्स रिक्वायरमेंट जास्त असते त्यांची. त्याच्यामुळे फ्रेशरला जॉब घ्यायला थोडंसं याच्यामध्ये डिफिकल्टी जाऊ शकते, त्याला एंट्री बॅरियर म्हणतात. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघू शकता, जे पहिले ॲप्लिकेशन लेअर आहे त्याच्यासाठी इझी आहे. तुम्ही जर ह्या काही सर्टन स्किल घेतल्या या रोलसाठीच्या, फंडामेंटल नॉलेज घेतलं, तर तुम्हाला एंट्री बॅरियर एकदम इझी आहे, तुम्ही एंट्री घेऊ शकता, तुम्हाला जॉब मिळू शकतो ह्या फील्डमध्ये. तसंच तुम्ही खाली खाली जात गेला तर
एकदम बॉटमपर्यंत आला तेव्हा तुम्हाला हार्डवेअर इंजिनियर म्हणा किंवा ॲसिक डिझाईन इंजिनियर जे चिप डिझायनर असतात ह्या हार्ड लेवलमध्ये जातात. ह्यांची एंट्री बॅरियर खूप हाय. का? कारण का हे एवढं इझिली स्किल पण नाही आहे की जे तुम्ही घरी बसल्या बसल्या किंवा कॉलेजमध्ये घेऊ शकता ह्याला. आता ह्याच्याच प्रपोर्शनमध्ये जी सॅलरी स्ट्रक्चर्स आहेत ते पण लगेच बघून घेऊया. जर एंट्री बॅरियर इझी आहे तर सॅलरी त्या प्रपोर्शनमध्ये लो आहे, आणि एंट्री बॅरियर जर हार्ड आहे तर त्या प्रपोर्शनमध्ये त्याची सॅलरी पण हाय आहे. तर ते नॅचरल रूल आहे. जी गोष्ट एकदम हार्ड असते त्यासाठी कंपन्या जास्त पे करायला रेडी पण असतात. तर हे एक डायग्राम तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता ह्या सगळ्या प्रॉडक्ट आर्किटेक्टच्या व्यतिरिक्त अजून काही रोल असतात स्पेसिफिक. त्यांचं काम ओव्हरऑल प्रॉडक्टच्या प्रत्येक लेअरमध्ये असू शकतं, आणि त्याच्यामध्ये त्याला आपण असं म्हणू शकतो की ओव्हर रिचिंग प्रोडक्ट डेव्हलपमेंट रोल्स, जे की प्रत्येक लेअरसाठी कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतात. त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगवाले आले, क्वालिटीवाले आले, कंप्लायन्सवाले आले, ओव्हरऑल सिस्टम इंटिग्रेशन, प्रोजेक्ट मॅनेजमेंटवाले आले. हे सगळे ह्या ओव्हरऑल लेयर्स आहेत ज्या प्रोडक्ट आर्किटेक्चरच्या, त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देतात. त्यांचं कुठं एका स्पेसिफिक लेअरमध्ये आपण म्हणू शकत नाही की रोल एवढा सीमित आहे, असं नाही आहे. तर ते सगळ्या लेअरला इन्फ्लुएन्स करतात. त्याच्यामध्ये सिस्टम इंजिनियर आले जे ओव्हरऑल सिस्टम डिझाईन करतात. त्यांना पूर्ण लेअरचं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे, त्याशिवाय ते सिस्टम डिझाईन नाही करू शकत. सायबर सिक्युरिटी इंजिनियर झाले जे की आत्ता सध्या वेल डिमांडिंग स्किल आहे सायबर सिक्युरिटीमध्ये. जे तुमचे सायबर सिक्युरिटी थ्रेट्स असतात ते कसे अवॉइड करू शकता, हे प्रत्येक लेअरमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं. असं नाही की फक्त ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये काही सायबर सिक्युरिटीचं काम असतं, असं नाही आहे. प्रत्येक लेअरमध्ये ह्याच्यासाठी काही गोष्टी चेंजेस करावं लागतात. तुमच्या डिझाईन चेंजेस म्हणा, कोड चेंजेस म्हणा. त्यामुळे सायबर सिक्युरिटी इंजिनियर हा ऑल लेवलला इन्फ्लुएन्स करतो. सेम तुमचं क्वालिटी अश्युरन्स तो प्रत्येक लेअरला चेक करतो. त्यानंतर कंप्लायन्स इंजिनियर झाले ज्याला, त्यानंतर मॅन्युफॅक्चर इंजिनियर झाले, आणि प्रोसेस इंजिनियर झाले जी कंप्लीट मॅन्युफॅक्चर रिलेटेडच येतं. जे तुमचे फॅब्रिकेशन झालं, मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड जे प्रोसेस असतात सेमीकंडक्टर डिझाईनमध्ये, PCB फॅब्रिकेशनमध्ये, हे तिथं प्रोसेस इंजिनियर लागतात. हे रोल जे आहेत हे कॉमन आहेत. आता मी एवढेच रोल त्याच्यामध्ये मेन्शन केलेले जे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केल्यानंतरनं तुम्हाला जॉब लागू शकतो. मी तेवढेच फक्त ह्याच्यामध्ये कॅप्चर केलेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त पण बरेच असतात, बट त्याच्यामध्ये नेसेसरी नाही की तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स डिग्री असली पाहिजे. तुम्ही दुसरी डिग्री असेल तरी तुम्ही ते जॉब घेऊ शकता. पण मी आता सध्या स्पेसिफिकली जे रोल मेन्शन केले ती सगळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्ही घेऊ शकता स्पेसिफिकली. आता आपण ह्यातल्या प्रत्येक रोलला, इंडिव्हिज्युअल रोलला डिटेलमध्ये बघूया की त्या रोलमध्ये तुम्हाला जर जॉब घ्यायचा असेल तर काही फंडामेंटल स्किल्स असतात. जरुरी नाही की तुम्ही सगळे स्किल घेतले पाहिजे, पण फंडामेंटल स्किल तुमच्याकडे जर असतील आणि तुमच्या रिझ्युमेमध्ये जर ते मेन्शन केलेले असतील कीवर्ड्स, तर तुमचे हाय चान्स आहेत. जरी कॉम्पिटिशन हाय असली तरी हाय चान्स आहेत की तुम्हाला सिलेक्शन होऊ शकतं, तुमचा सक्सेस रेट वाढू शकतो. बट कंडिशन आहे की तुम्हाला ते फंडामेंटल नॉलेज असलं पण पाहिजे, फेकमध्ये नाही, रिअलमध्ये असलं पाहिजे. तर आपण सेम सिक्वेन्स फॉलो करूया, टॉप टू डाऊन, ॲप्लिकेशनपासून हार्डवेअर लेअरपर्यंत. तर पहिला रोल आहे एम्बेडेड सॉफ्टवेअर इंजिनियर. यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते? यांची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे डिझाईन, डेव्हलप, कोड, टेस्ट, डिबग, जे बेसिक ॲजाईल मेथडॉलॉजी वापरली जाते त्याच्यामध्ये सगळ्यांना हे फॉलो करावं लागतं. डेव्हलप, कोड, टेस्ट, डिबग ही सगळी प्रोसेस असते त्याची. त्यानंतरनं इंटरफेस विथ द हार्डवेअर टीम्स, त्यांना ऑप्टिमाइज कोड, रिसोर्स कंट्रोल एन्व्हायरमेंट म्हणजे तुमची मेमरी किती आहे, त्या लिमिटेड मेमरीमध्ये तुम्ही कसं तुमचं ॲप्लिकेशन फिट बसवणार, पॉवर कन्झम्पशन किती करतं आहे, हे सगळ्या त्याला म्हणतात रिसोर्स कन्स्ट्रेंट एन्व्हायरमेंट्स. त्यानंतर वेरियस सॉफ्टवेअर कंपोनंटमध्ये त्याला कसं फिट बसवणार, जसं की तुमच्या बाकीचे सबसिस्टम्स असतात त्याच्याबरोबर तुमचं हे ॲप्लिकेशन कसं कम्पॅटेबल आहे, हे सगळं तुम्ही ह्याच्यामध्ये बघता. आणि API डेव्हलप करावं लागतात कधी कधी, हायर लेवल ॲप्लिकेशन इंटरॅक्शन, जसं की तुमचं सपोज एक एम्बेडेड डिव्हाइस आहे जी क्लाउडशी कम्युनिकेट करते. म्हणजे सपोज सेन्सर डेटा आहे जो तुमचं हे सॉईल मॉइश्चर चेक करते आणि तो डेटा तुम्हाला क्लाउडला पाठवते. तर तुम्हाला API डेव्हलप करावं लागेल जे हायर लेवल ॲप्लिकेशन जे आहे क्लाउडमध्ये त्याला ते इंटरॅक्ट करेल. किंवा मग तुमचं जे डिव्हाइस आहे ते अँड्रॉइड ॲपशी इंटरॅक्ट करत असेल तर त्यासाठी तुम्हाला API लिहायला लागतील. असे काय ह्याच्यामध्ये कामं असतात. आता ह्याच्यासाठी फंडामेंटल नॉलेज काय लागतं? आता हे फंडामेंटल नॉलेज हे एम्बेडेड सॉफ्टवेअर इंजिनियरसाठी, हे फंडामेंटल नॉलेज जर तुम्ही घेतलं, तुम्ही याला
लर्न केलं, तुमच्या रिझ्यूममध्ये अपडेट केलं, तर तुमचे चान्सेस नक्कीच हाय होतील तुम्हाला जॉब मिळण्यासाठी. तर एक एक करून बघूया. एक म्हणजे प्रोग्रामिंग नॉलेज लागतं तुम्हाला. स्ट्रॉंग C++ इसेन्शियल आहे. पायथॉन स्क्रिप्टिंग टेस्टिंग, पायथॉन ही म्हणजे स्क्रिप्टिंग आणि टेस्टिंगसाठी एवढ्यासाठी वापरलं जातं आपल्या ॲटलिस्ट एम्बेडेड पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये. तर तुम्ही त्याला पण लर्न केलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, इलेक्ट्रॉनिक्सच्या स्टुडंटला असं वाटतं की कोडिंग ही आपला पार्टच नाही आहे. बट हे मिसकन्सेप्ट आहे. आपल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या स्टुडंटला सुद्धा कोडिंग आलं पाहिजे. कारण का असं नाही की फक्त कम्प्युटर सायन्सचे स्टुडंट असतात जे C++ शिकतात आणि आपल्याला काय करायचं आहे, असं नाही आहे. आता कुठलंच इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस विदाऊट कोडिंग आणि सॉफ्टवेअरशिवाय चालतच नाही. कुठलंच इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस, सगळे स्मार्ट डिव्हाइसेस झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला उलटं असं म्हणाल मी की जे प्युअर सॉफ्टवेअरमधले लोक आहेत त्यांच्याकडं हा प्लस पॉईंट नाही आहे. त्यांना खालचं हार्डवेअर कळत नाही, त्यांना फक्त सॉफ्टवेअर कळतं. पण इलेक्ट्रॉनिक्स स्टुडंट असा असतो की ज्याला सॉफ्टवेअर पण कळतं आणि हार्डवेअर पण कळतं. कंडिशन आहे की त्यांनी सॉफ्टवेअर लर्न केलं पाहिजे, C++, पायथॉन वगैरे. तर त्याची डिमांड खूप हाय होते. कॉम्पिटिशन तो जास्त टफ देऊ शकतो कॉम्प्युटर सायन्सच्या स्टुडंटला. त्यामुळं हा सध्याची ही जी मार्केट कंडिशन आहे इंडियाची, ती इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरसाठी सगळ्यात बेस्ट आहे आणि मोर डिमांडिंग आहे. आणि येणाऱ्या एक 10 वर्षासाठी तरी तुम्हाला कुठंच ह्याच्यामध्ये दिसणार नाही की डिक्लाईन झाली रिक्वायरमेंट, उलटं वाढतच गेली. AI मुळं कॉम्प्युटर सायन्सवाल्यांना प्रॉब्लेम आला आहे, पण इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांना नाही आलेला. कारण का ह्याच्यामध्ये AI जास्त लवकर पेनिट्रेट करू शकत नाही. तुम्हाला मॅन्युअलच लागतं ज्याला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही कळतं. सो बॅक टू अगेन फंडामेंटल नॉलेज. मायक्रो कंट्रोलर, मायक्रो प्रोसेसर्स ह्याचं डीप अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. त्याच्यामध्ये ARM, RISC-V जे की आता ओपन सोर्स आर्किटेक्चर आहे, पिक झाले, AVR आले, असे त्यांचे मेमरी ऑर्गनायझेशन, पेरिफेरल्स, GPIO, टायमर, ADC, DAC, UART, SPI, I2C, CAN, USB, हे सगळे प्रोटोकॉल हे तुम्हाला ॲटलिस्ट फंडामेंटल नॉलेज घेतलं पाहिजे. असं नाही म्हणत आहे की तुम्ही एक्सपर्ट असला पाहिजे. तुम्ही ॲटलिस्ट फंडामेंटल नॉलेज आणि एक स्मॉल प्रोजेक्ट जरी करून बघितले ना तरी इनफ आहेत. तुम्हाला फक्त आहे की ती ॲक्सेस कसे करायचे, यूज कसं करायचं, ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. त्यानंतर डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम हे तर तुम्हाला लागतंच. कारण का तुम्हाला जर सिस्टम डिझाईन करायचं किंवा एखादं ॲप्लिकेशन डिझाईन करायचं, ते अल्गोरिदम तुम्हाला लिहावा लागतो. त्यानंतरनं ऑपरेटिंग सिस्टमचे कन्सेप्ट सगळे, रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, टास्क शेड्युलिंग काय, इंटरप्रोसेस कम्युनिकेशन काय असते, मेमरी मॅनेजमेंट वगैरे, हे बेसिक फंडामेंटली, जास्त डीपमध्ये नाही म्हणत, फंडामेंटल लेवलला तुम्हाला ह्याचं नॉलेज घेतलं पाहिजे. त्यानंतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, डिबगिंग, कम्युनिकेशन प्रोटोकॉल, जे तुम्ही इथं बाकी सगळं बघू शकता की काय काय लागतं त्यासाठी. तर हे एम्बेडेड सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्रेशरला, तुमच्याकडे हे नॉलेज असेल तर तुम्हाला फ्रेशरला 3.5 लाख ते 6 लाखापर्यंत पर ॲनम ह्याच्यामध्ये मिळू शकतं. आणि 3 इयर झाला तर 6 ते 10 लाखापर्यंतची रेंज आहे यांची. ही प्लस मायनस होत असते, ही ॲव्हरेज सॅलरी आहे. आता नेक्स्ट बघूया, पुढचं आहे मिडलवेअर इंजिनियर. ह्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, हे 1 लेअर बिलो टू ॲप्लिकेशन लेअर, मिडलवेअर लेअर म्हणतात त्याला. तर ह्यांचं काय असते की ही OS आणि ॲप्लिकेशन ह्याच्यामधली लेअर आहे. ह्याच्यामध्ये काही सर्व्हिसेस लाईक नेटवर्किंग प्रोव्हाइड करायचं, की म्हणजे नेटवर्किंग स्टॅक जो असतो आपला, IP कम्युनिकेशन, नेटवर्कवर आपल्याला सपोज ह्याचं जे काय तुमचं इंटरनेट कनेक्टिव्हिटी वगैरे असेल ती ती ह्या लेअरमध्ये असते, नेटवर्किंग लेअरमध्ये. त्यानंतर डिव्हाइस मॅनेजमेंट झालं, सिक्युरिटी लेअर झालं, डेटा प्रोसेसिंग म्हणा, त्यानंतर इंटिग्रेशन, कम्युनिकेशन, एम्बेडेड सिस्टममधलं, हे सगळं ह्या लेअरमध्ये काम असतं. त्यांच्यासाठी फंडामेंटल नॉलेज काय आहे, अगेन जे मगाशी होतं ते तर लागणारच ह्याच्यासाठी. ते प्लस तुम्हाला ॲडिशनल नेटवर्क असल्यामुळं नेटवर्क रिलेटेड TCP IP स्टॅक, MQTT हा IoTसाठी वापरलेला प्रोटोकॉल आहे. त्यानंतर COAP आहे, हा प्रोटोकॉल आहे, HTTP प्रोटोकॉल आहे. हे सगळे प्रोटोकॉल तुम्हाला माहिती असलं पाहिजेत. त्यानंतर डिस्ट्रीब्युटेड सिस्टम कन्सेप्ट, डेटा फ्लो कम्युनिकेशनमध्ये कसं होतं आहे अक्रॉस द डिफरंट पार्ट ऑफ सिस्टम, म्हणजे थोडक्यातलं हायर लेअर करणं, परत नेटवर्क लेअरला कसं जातं आहे, फिजिकल लेअरकडे कसं जातं आहे. तर हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असले पाहिजेत. API डिझाईन करता आले पाहिजेत, कॉन्करन्सी, मल्टीथ्रेडिंग, कारण का हे सगळे ॲप्लिकेशन्स हे मल्टीथ्रेडेड असतात. हे सगळे स्किल्स आहेत, तुम्हाला फंडामेंटल नॉलेज तुम्ही गॅदर केलं पाहिजे ह्या लेअरसाठी. ह्यांची फ्रेशर लेवलची रिक्वायरमेंट नुसार ह्यांना 4 लाख टू 7 लाखची रेंज आहे आणि 3 इयर्सला 6 to 11 लाखची लेअर. आता लक्षात ठेवा, जसं जसं तुम्ही खाली खाली जाणार तुमची सॅलरी हळूहळू वाढत जाणार, पण डिफिकल्टी आणि एंट्री बॅरियर तुमचा डिफिकल्ट होत राहणार. कारण का ह्या स्पेसिफिक स्किल्स असतात ज्या की एवढ्या इझिली अवेलेबल नाही आहेत मार्केटमध्ये, म्हणून ते तसं आहे. त्यानंतर तिसरं आहे IoT कनेक्टिव्हिटी इंजिनियर.
आय ओ टी आणि कनेक्टिव्हिटी ऑलमोस्ट आपण त्याला असं म्हणतो इंटरनेट ऑफ थिंग, आणि कनेक्टिव्हिटी म्हणजे अगेन आपण इंटरनेटचीच कनेक्टिव्हिटी यूज करतो, त्यामुळे त्याला कनेक्टिव्हिटी इंजिनियर म्हणतो. आता ह्याच्यामध्ये काय असतं की क्लाउडबरोबर तुमचं कम्युनिकेशन झालं, कम्युनिकेशन प्रोटोकॉल असतात वेगवेगळे, ते कसे तुम्ही इंटिग्रेट करू शकता, इम्प्लिमेंट करू शकता. ट्रान्समिशन कसं झालं पाहिजे डेटाचं सिक्युअर वेमध्ये, ते ह्याच्यामध्ये बघावं लागतं. डिव्हाइस कनेक्टिव्हिटी बघावं लागते, म्हणजे तुमचं क्लाउडशी कनेक्शन झालं आहे का नाही, त्यानंतर डेटा ट्रान्सफर वगैरे होतं का नाही, रिलायबल डेटा ट्रान्सफर आहे का मध्येच कनेक्शन ड्रॉप होतं आहे वगैरे वगैरे. दोन्ही अशा क्लाउड साईड इंटिग्रेशन आणि तुमचं डिव्हाइस साईड इंटिग्रेशन. ह्याच्यामध्येच तुमचं ओव्हर द एअर अपग्रेड म्हणून येतं, ह्याच्यामध्ये तुमचं जे फर्मवेअर असतं ते ओव्हर द एअर अपग्रेड करतात, तर ते क्लाउडवरनं डाउनलोड होतं पॅकेज आणि फर्मवेअर डायरेक्टली इन्स्टॉल होतं तुमच्या डिव्हाइसमध्ये. ते हे सगळं ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला अगेन सेम एम्बेडेड सॉफ्टवेअर इंजिनियर आणि मिडलवेअरचे फंडामेंटल नॉलेज तर घ्यायचंच आहे, प्लस त्याच्या व्यतिरिक्त बिकॉज कम्युनिकेशन स्टँडर्ड आपण वापरतो ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला वायफाय, ब्ल्यूटूथ, झिगबी, लोकल वाईड एरिया नेटवर्क, त्यानंतर सेल्युलर झालं, हे प्रोटोकॉल आले पाहिजेत. त्यानंतरनं क्लाउड प्लॅटफॉर्म झाले, जसं की AWS, ॲझूर क्लाउड, ह्या रिलेटेडचे नॉलेज असलं पाहिजे, सायबर सिक्युरिटी नॉलेज असलं पाहिजे. तर अशा गोष्टींचं फंडामेंटल नॉलेज असलं पाहिजे जरी IoT इंजिनियर म्हणून जायचं असेल तर. त्यांची फ्रेशर 4 to 7 आहे, 3 इयर्सला 6 to 12 lakhs पर ॲनम. पुढचं काय आहे, एम्बेडेड लिनक्स अँड कर्नल आर्टॉस डेव्हलपर. आता ही कंबाईन केलं मी, एम्बेडेड लिनक्स कर्नल आर्टॉस ऑलमोस्ट सेमच आहे, सगळेजणांसाठी एकच, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी ऑलमोस्ट सिमिलरच असते. त्यामध्ये पोर्टिंग म्हणजे काय असतं, तर एखादं सॉफ्टवेअर जो तुमचा कर्नल आहे तो एखाद्या स्पेसिफिक हार्डवेअरसाठी बनवला आहे, कस्टम केलं, तर ती तुम्हाला जर हार्डवेअर प्लॅटफॉर्म बदललं तुमचं सपोज, तर तुम्हाला ते पोर्ट करावं लागतं त्या नवीन प्लॅटफॉर्मसाठी तुम्हाला, आणि त्यानंतर काही जे काही प्रॉब्लेम्स येतील ते सॉल्व्ह करावं लागतात तुम्हाला, का तर नवीन प्लॅटफॉर्म आहे, नवीन त्याच्यामध्ये मे बी CPU रजिस्टर डिफरंट असतील, साईज डिफरंट असेल, मेमरी कन्स्टंट असतील वगैरे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही सॉल्व्ह केल्या पाहिजे. तर ह्याला पोर्टिंग म्हणतात. एका ह्याच्यावरनं एका प्लॅटफॉर्मसाठी बनवलेलं सॉफ्टवेअर उचलून दुसऱ्या प्लॅटफॉर्ममध्ये जर आपलं पोर्ट केलं तर त्याला पोर्टिंग म्हणतो आपण. त्यामध्ये कॉन्फिगरिंग झालं, कस्टमायझिंग लिनक्स झालं, जसं म्हणलं की ह्याच्यामध्ये काही हार्डवेअर सपोज नवीन प्लॅटफॉर्ममध्ये ब्लूटूथच नाही आहे, तर तुम्हाला ब्लूटूथ ड्रायव्हर अनेबल करायची काही गरजच नाही आहे, तर असे काही कर्नल कॉन्फिगरेशन तुम्हाला करावं लागतात. देन मेंटेनिंग कर्नल मॉड्यूल झालं, बुट लोडर, सिस्टम लेवल टूल. त्यानंतर रिसोर्स युसेज, डिझाईन, डेव्हलप अँड मेंटेन द कोर कंपोनंट ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. त्यानंतर मेमरी मॅनेजमेंट आलं, प्रोसेस शेड्युलिंग, इंटर प्रोसेस कम्युनिकेशन, जे कर्नल रिलेटेड आणि ऑपरेटिंग सिस्टम रिलेटेड आहे ते सगळे पॉईंट ह्याच्यामध्ये तुम्हाला त्यावर सगळ्या गोष्टींवर काम करावं लागतं. टास्क, इंटरप्ट, शेड्युलिंग वगैरे. त्यांचं फंडामेंटल नॉलेज रिक्वायरमेंट म्हणजे तुम्हाला डीपमध्ये म्हणजे लिनक्स कर्नल इंटरनल्स माहिती पाहिजे, जी की ऑलमोस्ट थोडं डेप्थमध्ये जातं. ऑपरेटिंग सिस्टम कशी फंक्शन करते, मेमरी मॅनेज कशी होती, प्रोसेस शेड्युलिंग कसं असतं, फाईल सिस्टम काय असते. आता हे थोडं डीपर नॉलेज आहे, पण हे तुम्हाला सिलेबसमध्ये नाही आहे, पण ह्याची रिक्वायरमेंट आहे, त्यामुळे तुम्हाला कुठून तरी ह्याच्यासाठी तुम्हाला घ्यावं लागेल. आयदर तुम्ही कोर्सेस करा किंवा तुम्ही मग बुक्स ह्याचे असतात जे इंटरनॅशनल ऑथरचे आलं, ORLAचे वगैरे असतील, त्यांचे बुक्स तुम्ही घ्या आणि त्याच्यामधून ह्याला लिनक्स कर्नल इंटरनलचं तर डायरेक्ट हेच नाव आहे पुस्तकाचं, तुम्ही ते बुक ऑर्डर करू शकता. लिनक्स कर्नल इंटरनल म्हणून आहे, ORLAचं पब्लिकेशनचं आहे, ते तुम्ही वापरू शकता. सी प्रोग्रामिंग तुम्हाला एक्सपर्ट लेवल पाहिजे, कारण का कर्नल हा सीमध्ये लिहिलेला आहे, लिनक्स कर्नल, त्यामुळे तुम्हाला सी प्रोग्रामिंग आलं पाहिजे. असेंब्ली लँग्वेजचं थोडंफार नॉलेज असलं पाहिजे, कारण का बुट लोडर असेंब्लीमध्ये असतात बऱ्याच प्लॅटफॉर्मचे. त्यानंतर कम्प्युटर आर्किटेक्चरचं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. बूट प्रोसेस झालं, ज्याच्यामध्ये ग्रब हा बूट लोडर आहे, यू बूट आहे, कर्नल लोडिंग आहे, हे सगळे बूट लोडर आहेत जे स्टँडर्ड बूट लोडर आहेत. हे जे काही आपण फंडामेंटल नॉलेज आपण डिस्कस करतोय ना, हे आजपर्यंत बदललेलं नाही. याच्यामध्ये थोडंफार प्लस मायनस होतं, न्यू व्हर्जन याचं अपडेट होतं, पण बदललं अजिबात नाही आहे. त्यामुळे हे फंडामेंटल आहे. हे नॉलेज जर तुमच्याकडे असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला कुठल्याही जॉबसाठी तुम्ही एलिजिबल आहे, या फील्डसाठी किंवा ह्या रोलसाठी तुम्ही. त्यामुळे हे फंडामेंटल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. हे तुम्हाला कुठल्याही तुमच्या कॉलेजच्या बुक्समध्ये सापडणारच नाही. काही नवीन बुक्समध्ये असेल, काही ठिकाणी ऑटोनॉमस कॉलेजमध्ये मे बी शिकवत असतील, बट इन जनरली हे शिकवलं जात नाही, तुम्हाला सेपरेटलीच नॉलेज घ्यावं लागणार आहे. अगेन डिबगिंग टूल, हे सगळे तुम्हाला शिकावं लागणार. रिअल टाईम कन्सेप्ट, आर्टॉस कुठले कुठले असतं, जसं फ्री आर्टॉस आहे, झफेअर नवीन आलेली ही, VXवर झालं, QNX झालं, क्रिटिकल सेक्शन मॅनेजमेंट वगैरे, असे कन्सेप्ट तुम्हाला शिकावं लागणार आहे. फंडामेंटल नॉलेज घ्यावं लागेल जर ह्या स्पेसिफिक रोलसाठी तुम्ही कुठं अप्लाय करत असाल. त्याच्यामध्ये फ्रेशरला जर एंट्री बॅरियर अगेन हाय,
बट इन केस स्टार्टअप वगैरे कंपनी अलाव करत असेल, जर तुमच्याकडे हे नॉलेज असेल तर ते मे बी चान्स देऊ शकतात. तर तुम्हाला रेंज मिळते 4.5 ते 8 लाख पर ॲनम, आणि 3 इयर्स नंतर 7 to 15 lakhs पर ॲनम ॲव्हरेज सॅलरी ऑफर होऊ शकते ह्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे डिव्हाइस ड्रायव्हर डेव्हलपर. ह्याच्यामध्ये तर डायरेक्ट स्पेसिफिकली तुम्हाला जे कर्नल डिव्हाइस ड्रायव्हर असतात त्याला राईट करायचं आहे. तुम्हाला सेन्सरसाठी, डिस्प्लेसाठी, नेटवर्क इंटरफेस जे काय हार्डवेअर आहे आपलं, त्यासाठी स्पेसिफिक डिव्हाइस ड्रायव्हर तुम्हाला लिहावं लागतात, जे त्यांचे डेटा ट्रान्सफरला हँडल करतं, एरर हँडलिंग किंवा अजून बाकी जे काय असतील गोष्टी त्या डिव्हाइस रिलेटेड ते हँडल केलं जातं, ते डिव्हाइस ड्रायव्हरमध्ये लिहिलेलं असतं. तर तुम्हाला ह्यासाठी फंडामेंटली सी प्रोग्रामिंग लागतंच, कर्नल प्रोग्रामिंग अंडरस्टँडिंग लागतं, हार्डवेअर नॉलेज लागतं, बिकॉज तुम्हाला हार्डवेअरसाठीच ड्रायव्हर लिहायचं आहे. त्यामुळे हार्डवेअर अंडरस्टँडिंग, त्याचे डिव्हाइस रजिस्टर कुठले ते माहिती पाहिजे, डेटाशीट वापरून वाचता आलं पाहिजे, अंडरस्टँड करता आलं पाहिजे, त्याच्यावरून डिव्हाइस ड्रायव्हर लिहावं लागतं. त्यानंतर कम्युनिकेशन प्रोटोकॉल माहिती पाहिजे, मेमरी मॅनेजमेंट, इंटरप्ट हँडलिंग, डिबगिंग स्किल्स हे तुम्हाला ह्याच्यामध्ये असलं पाहिजे. एंट्री बॅरियर अगेन हाय, इनिशियली ह्याच्यामध्ये जॉब मिळणं पण कठीण आहे, बट डिव्हाइस ड्रायव्हर डेव्हलपमेंटचे कोर्सेस अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रेशरमध्ये 4 to 7 इयर एक्सपिरियन्स लॅक्स पर ॲनम, 3 इयर्सला 6 to 11 lakhs पर ॲनम पॅकेज मिळू शकतं इंडियामध्ये. नेक्स्ट आहे फर्मवेअर इंजिनियर. फर्मवेअर इंजिनियर हा मोस्टली वरच्या लेअरमध्ये पण असतो आणि खालच्या लेअरमध्ये पण असतं, म्हणजे डिव्हाइस ड्रायव्हरसाठी पण वापरतात आणि अजून लोअर लेअरसाठी पण फर्मवेअर इंजिनियर यूज करतात, म्हणजे फर्मवेअर इंजिनियर काम करतो. त्याच्यामध्ये काय राहतं, स्टँडर्डाइज API झाले, अंडरलाईन हार्डवेअर जसं म्हणलं आपण, हार्डवेअर रिलेटेड, ॲबस्ट्रॅक्शन रिलेटेड, लो लेवल रजिस्टर ॲक्सेस इज नथिंग बट तुमचा डिव्हाइस ड्रायव्हर तो पण तेच करतो. युनिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिफरंट मायक्रो कंट्रोल पॅराफेरल्स. त्यानंतर ह्याच्यामध्ये कुठले स्किल लागतात, मायक्रो कंट्रोल आर्किटेक्चर, मायक्रो कंट्रोलचं मेमरी मॅपिंग, इन्स्ट्रक्शन सेट, डेटा शीट अगेन वाचता आली पाहिजे, यूज करता आली पाहिजे. सी प्रोग्रामिंग स्ट्रॉंग नॉलेज लागतं. हार्डवेअर सॉफ्टवेअर इंटरफेस करता आला पाहिजे. डिजिटल लॉजिक, असेंब्ली लँग्वेज. ह्याच्यासाठी सुद्धा फ्रेशर 3.5 ते 6 लाख, 5.5 ते 10 फॉर 3 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. त्यानंतर लो लेवल सॉफ्टवेअर इंजिनियर. ह्याच्यामध्ये अगेन ही सिमिलरच आहे, बट काही ठिकाणी स्पेसिफिकली लो लेवल इंजिनियर म्हणून घेतलं जातं. त्याच्यामध्ये लाईक हार्डवेअर बिफोर अँड ऑपरेटिंग सिस्टीम और मेन ॲप्लिकेशन लोड व्हायच्या आधी तुम्हाला जे काय कॉन्फिगरेशन करावं लागतं ते ह्याच्यामध्ये लाईक बूट लोडर म्हणा किंवा अजून दुसरे कुठले जे काय अर्ली प्रोग्राम्स असतात इनिशियली बूट नंतरनं स्टार्ट होतात, त्याच्यामध्ये तुम्हाला इथं कॉन्फिगरेशन करायची गरज असते. त्यासाठी तुम्हाला खूप डिटेल नॉलेज लागतं, CPU रिलेटेड, बूट लोडर रिलेटेड, डिव्हाइस रिलेटेड. जसं इथं म्हणले आपण CPU, मेमरी, पेरिफेरल्स, बूट सिक्वेन्स, बेसिक हार्डवेअर टेस्ट, हे सगळं ह्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी असते. फंडामेंटल नॉलेज अगेन मायक्रो कंट्रोलर, मायक्रो प्रोसेसरचं डीप असलं पाहिजे. CPU, बूट सिक्वेन्स, रिसेट वेक्टर, मेमरी मॅपिंग, सी प्रोग्रामिंग अगेन लागतं, मेमरी मॅनेजमेंट माहिती पाहिजे, पेरिफेरल्स, बूट लोडर अगेन इथे येतं. त्यानंतर हार्डवेअर डिबगिंग वगैरे जे काय तुमचे टूल्स आहेत ते तुम्हाला वापरता आले पाहिजे. ह्यांना फ्रेशरला पण 4 to 7 lakh आणि 3 इयर्सला 7 to 12 lakh. एंट्री बॅरियर अगेन हाय आहे, ह्याच्यामध्ये डायरेक्टली एंट्री मिळणं कठीण आहे. पण जे क्वेश्चन असा येऊ शकतो तुमचा की जर आपण एंट्री लेवल हा बॅरियर लो आहे त्याच्यामध्ये एंट्री घेतली, सपोज ॲप्लिकेशन इंजिनियर म्हणून मी जॉईन झालो, एम्बेडेड सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून, नंतर ना मी खाली जाऊ शकतो का, स्विच करू शकतो का? तर येस, ऑफकोर्स तुम्ही प्रत्येक कंपनीमध्ये तुम्हाला जी इंटरेस्टेड आहे त्याच्यामध्ये जाण्याची फॅसिलिटी असते. तुम्ही तुमच्या तसं टीममध्ये मॅनेजमेंट बरोबर तुम्ही डिस्कस करू शकता, तुमचं इंटरेस्ट शो करू शकता, तर ते तुम्हाला अलाव करतात. तुम्हाला तशा प्रोजेक्टमध्ये टाकलं जाईल, तुम्हाला मे बी त्याच्या रिलेटेड ट्रेनिंग दिलं जाईल आणि तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री करू शकता. असं काहीच नाही की तुम्ही ॲप्लिकेशनला एंट्री केली ना तर तुम्ही लोअर लेवलला इंटरेस्ट असून सुद्धा जाऊ शकत नाही, असं काही नाही. तुम्ही जाऊ शकता. एंट्री मिळणं गरजेचं आहे. तुम्ही कुठूनही एंट्री करा, त्यानंतर तुम्ही इंटरनली तुम्ही स्विच करता येतं कुठल्याही इंटरेस्टेड रोल्समध्ये, कारण का तुम्ही विदिन आपल्या प्रोडक्ट आर्किटेक्चरच्या लेअरमध्येच असता. इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंडमुळे तुम्ही ह्याच्यामध्ये कुठेही स्विच करू शकता पूर्ण लेअर्समध्ये. आता हार्डवेअर डिझाईन इंजिनियर, ह्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली हार्डवेअर सर्किट अंडरस्टँडिंग, सिस्टम डिझाईन करता आली पाहिजे, सर्किट डिझाईन करता आलं पाहिजे, कंपोनंट सिलेक्शन करता आलं पाहिजे, स्कीमॅटिक्स, त्यानंतर PCB लेआउट, प्रोटोटायपिंग, हार्डवेअर करता आलं पाहिजे. ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली जे काय आपले हार्डवेअर रिलेटेडचे जे काय प्रिन्सिपल्स आहेत, जसं की ओहम्स लॉ, क्रिचॉफ्स लॉ, AC/DC ॲनालिसिस वगैरे, हे सगळ्या हार्डवेअरचं एकदम चांगलं नॉलेज ज्यांना इंटरेस्ट आहे
त्यांनी ह्या फील्डमध्ये जाण्याला काहीच हरकत नाही. ह्या फील्डमध्ये तुम्हाला जर हार्डवेअर रिलेटेड इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच ही ट्राय करू शकता डायरेक्टली हार्डवेअर डिझाईन इंजिनियर म्हणून. त्यामध्ये तुम्हाला अगेन फंडामेंटल नॉलेज आपल्याला माहिती की हार्डवेअर रिलेटेड घ्यायचं, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, सर्किट सिम्युलेशन, स्केमॅटिक कॅप्चर टूल्स वापरता आले पाहिजेत, मेजरमेंट इक्विपमेंट. आता बऱ्याच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरला असं वाटतं की आपण हे शिकतो तुमच्या 4 इयर्सच्या डिग्रीमध्ये, तर आपण फक्त इथंच म्हणजे ह्याच रोलसाठी आपण कॅपेबल आहे किंवा ह्याच रोलसाठी आपण जाऊ शकतो असं सगळ्यांना बऱ्यापैकी वाटतं. त्यामुळे आपलं माइंड आहे ना इथं स्टक झालेलं असतं. त्यांना माहितीच नाही की आपण ह्याच्या व्यतिरिक्त जे काही एंट्री बॅरियर ज्यांचं इझी आहे त्याच्यामध्ये जाण्यासाठी जे काही स्किल लागतात ते घेऊन तिथे एंट्री करू शकतो, रादर दॅन ह्या हार्डवेअर डिझाईन इंजिनियरसाठी स्पेसिफिकली ट्राय करायला गेला तुम्ही मार्केटमध्ये तर एकदम डिफिकल्टी खूप हाय आहे, कारण का एंट्री बॅरियर हाय. त्याच्यात अजून प्लस म्हणजे इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग फॅब्रिकेशन फॅसिलिटीज कमी आहेत, त्यामुळे ह्याची रिक्वायरमेंट मुळातच ऑलरेडीच कमी आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही एंट्री बॅरियर इतकं हाय असल्यामुळे तुम्हाला फ्रेशर म्हणून घेणं जास्त डिफिकल्ट आहे. तुमच्याकडं तुम्हाला स्टार्टअप एखादी मिळाली तर लकीली मिळाली, पण एकदम हाय चान्सेस आहेत की ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्रेशरला एंट्री मिळणं डिफिकल्ट जाऊ शकतं. त्यापेक्षा तुम्ही बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही ह्या सगळ्या लर्निंगपेक्षा तुम्ही एंट्री बॅरियर जिथं कमी आहे, इझी आहे, तिथे एंट्री घेतलं पाहिजे, त्या स्किल्स घेतल्या पाहिजे आणि स्लोली तुम्ही तुमचे जे काय एंट्री बॅरियर जिथं आहेत अशा फील्ड्समध्ये जावा जेणेकरून तुमची सॅलरी ही इन्क्रीज होईल. ॲनालॉग डिझाईन इंजिनियर ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲनालॉग सर्किट, ॲम्प्लिफायर, फिल्टर, डेटा कन्व्हर्टर, ADC DAC, पॉवर मॅनेजमेंट वगैरे अशी रिस्पॉन्सिबिलिटी असते. ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲनालॉग सर्किट थिअरी आली पाहिजे, सेमीकंडक्टर जे फिजिक्स आहे त्याचं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे, जसं BJT, मॉस्फेट झाले, डायोड्स आले. त्यानंतर नॉईज ॲनालिसिस, थर्मल नॉईज, शॉर्ट नॉईज, फ्लिकर नॉईज, त्यानंतर त्याचे टेक्निक, मिटिगेशन टेक्निक कोणते ते सगळं तुम्हाला असलं पाहिजे नॉलेज. त्यानंतर सिम्युलेशन टूल्स वगैरे तुम्हाला वापरता आले पाहिजेत. असे काही ह्याचे फंडामेंटल नॉलेज रिक्वायरमेंट असते जर तुम्हाला ॲनालॉग डिझाईन इंजिनियर. फ्रेशरसाठी 6 to 10 लाख, 10 to 25 लाख. जसं आपण मग अशी डिस्कस केलं, जसं एंट्री बॅरियर हार्ड होत जाईल तसं सॅलरी पण एकदम हाय होत जाते. तर ऑफकोर्स तुम्हाला सॅलरी ह्याच्यात चांगली आहे, पण एंट्री बॅरियर तेवढं डिफिकल्ट राहणार आहे. फ्रेशरला लवकर कोण घेत नाही या फील्डमध्ये. सिमिलर अगेन डिजिटल डिझाईन इंजिनियरमध्ये ह्याच्यामध्ये मग तुम्हाला व्हेरीलॉग, VHDL, FPGA, ASIC, ह्याच्यामध्ये चिप डिझायनिंग, थोडक्यात VLSI डिझायनर झाले हे सगळे. ह्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन लॉजिक हे कन्सेप्ट माहिती पाहिजे, हार्डवेअर डिस्क्रिप्शन लँग्वेजेस असतात ह्या व्हेरीलॉग, VHDL ह्या माहिती आल्या पाहिजे. डिजिटल सिस्टम आर्किटेक्चर, टायमिंग ॲनालिसिस, सिम्युलेशन, सिंथेसिसचे सगळे टूल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता हे तर कॅच काय आहे माहिती आहे का, ह्याच्यामध्ये फ्रेशरला मिळतं. आता तरी तुम्ही म्हणाल की इथं एंट्री बॅरियर आहे तरीसुद्धा ही फ्रेशरसाठी मी कसं काय सांगतो आहे, तर ही अवेलेबल आहेत फ्रेशरसाठी सुद्धा. पण इंडिया पॉईंट ऑफ व्ह्यूनी काय होते माहिती आहे का, जी एकदम Tier 1 कॉलेजेस आहेत का नाही, त्या Tier 1 कॉलेजेसमध्ये जिथं हे VLSIचे कोर्सेस आहेत, तुमचे इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहेत, ज्या कंपन्यांना पाहिजेत ॲनालॉग डिझाईन इंजिनियर किंवा डिझाईन इंजिनियर किंवा डिजिटल डिझाईन इंजिनियर, चिप डिझायनर, ते डायरेक्ट Tier 1 कॉलेजमधून हायरिंग होतात, कॅम्पसमधून. त्यामुळं तुम्ही जर Tier 2, Tier 3 कॉलेजमध्ये बिलॉंग करत असाल तर ह्या फील्ड तुमच्यासाठी ऑलमोस्ट क्लोज डोअरच आहे. तुम्ही ह्याच्याकडे बघितलंच नाही पाहिजे, कारण का ते खूप डिफिकल्ट आहे ह्याच्यामध्ये एंट्री मिळणं. एंट्री बॅरियर्स एवढा हाय आहे, रिक्वायरमेंट खूप कमी आहे. म्हणजे ह्याच्या रिक्वायरमेंट जरी हाय असल्या आता सध्याच्या करंट मार्केटनुसार इन्व्हेस्टमेंट भरपूर आहे. आपण इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरर म्हणून हळूहळू ग्रो करतो आहे चायनानंतर. त्याच्यामुळं पण ह्याच्यामध्ये अजून तरी मार्केटमधले प्लेयर बिकॉज ऑफ आपल्या Tier 2, Tier 3मध्ये शिकवलं पण जात नाही एवढं स्ट्रॉंग की जेणेकरून तुम्ही उद्या अशा कंपन्यांमध्ये जॉब करायला जिथं चिप डिझायनिंग होते. त्यामुळं इथे एंट्री बॅरियर खूप हाय राहतं Tier 2, Tier 3साठी. Tier 1साठी ऑफकोर्स तुम्हाला चान्सेस आहेत. जर तुम्ही Tier 1मध्ये असाल, कॉलेजेसमध्ये ऑटोनॉमस कॉलेजमध्ये असाल तर बिंदास ही तुमच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी ह्या तुम्ही ग्रॅब केला पाहिजेत. ह्याच्यामध्ये तर तुमचे जे एंट्री लेवल जिथं इझी आहे, जे वरचे एम्बेडेड म्हणा, वरचे जे काय मग असे आपण डिस्कस केलेले रोल्स आहेत त्याच्यापेक्षा फार मोर हाय पेईंग जॉब्स आहेत हे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही डायरेक्ट एंट्री घेऊ शकता ह्याच्यामध्ये. फ्रेशर 5 to 9, 3 years 8 to 18 lakhs. फ्रेशर 3 इयर्समध्ये तुम्हाला चांगलं पॅकेज ह्याच्यामध्ये मिळून देऊ शकतात, अशा ह्या फील्ड आहेत. अगेन ह्या सिमिलरच आहेत. त्यातलीच जी मोठी फील्ड म्हणू शकतो आपण ह्याला FPGA आणि ASIC डिझाईन. FPGA ती फील्ड प्रोग्रामिंग गेट ॲरे म्हणतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला एखादं ASIC काय असतं आपला की ॲप्लिकेशन स्पेसिफिक इंटिग्रेटेड सर्किट म्हणतो, एखाद्या स्पेसिफिक ॲप्लिकेशनसाठी बनवली गेलेली चिप. पण सध्या मार्केटमध्ये अशी कंडिशन आहे की जेव्हा प्रोटोटायपिंग केलं जातं तेव्हा
ॲप्लिकेशन स्पेसिफिक चिप घेण्यापेक्षा ते त्यांच्याकडे FPGA ठेवतात जे कॉन्फिगर करता येतात. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एखादं फिजिकल हार्डवेअर काही चेंजेस करायचं असेल तर FPGAमध्ये तुम्ही करू शकता. डायरेक्ट गेट लेवलला चेंजेस करता येतात. तुम्ही ते चेंजेस करून त्याला मिमिक करू शकता. जसं एखाद्याचं ॲप्लिकेशन स्पेसिफिक चिप जशी असते तसं मिमिक करून मग त्याच्यावर तुम्ही प्रोटोटाईप बनवू शकता. तुमचं सॉफ्टवेअर रन करून टेस्ट करू शकता. आणि जर ते सक्सेसफुल झालं तर तुम्ही मग एखादं ॲसिक घेता आणि मग त्याच्यानंतर त्याचं प्रॉडक्टायझेशन होतं आणि मग ते पूर्ण पुढची जी त्याची फर्बिशिंग होणार. मग ते एकदम प्रॉपर प्रॉडक्ट बनवलं जाणं, पॅकेजिंग होऊन मग त्यानंतर ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये येतं. ते FPGA डिझाईन इंजिनियर लागतात. ॲसिक डिझाईन इंजिनियर जे चिप डिझाईन इंजिनियर त्यांचं काम ऑब्व्हियसली आपल्याला माहिती की तुम्हाला चिप डिझाईन करावं लागतं. RTL कोडिंग, सिंथेसिस ह्याच्यामध्ये तुम्हाला मास्टर डिग्री असणं. बऱ्याच मोठ्या कंपन्या म्हणतात की तुम्हाला मास्टर डिग्री असली पाहिजे. बट काही Tier 1 कॉलेजेसमधनं ॲसिक डिझाईन इंजिनियर म्हणून पण हायरिंग केलं जातं. त्यांच्याकडे हे फंडामेंटल नॉलेज असणं गरजेचं आहे. एक म्हणजे तुमचं डिजिटल डिझाईन फंडामेंटल, FPGA आर्किटेक्चरबद्दल माहिती पाहिजे, ॲसिक डिझाईन फ्लो माहिती पाहिजेत, व्हेरिफिकेशन मेथडॉलॉजी असतात, स्क्रिप्टिंग असतात. तर अशा यांच्यासाठी फ्रेशरचं 6 to 10 आणि 3 इयर्सला 10 to 20 lakhsपर्यंत अप टू 20 lakhsपर्यंत तुम्हाला आरामात मिळतं. त्यापेक्षा जास्त पण मिळतं. ही ॲव्हरेज सॅलरी आहे. तर ॲसिक डिझाईन इंजिनियर ही पण एक रोल ॲवेलेबल आहे. त्यानंतर आता आपण खाली खाली हार्डवेअर लेअरला आलो. आता ही हार्डवेअर लेअर स्टार्ट झालं. जसं चिप डिझाईन झालं, ॲनालॉग डिझाईन, हे सगळं हार्डवेअर रिलेटेडबद्दल बोलतो आपण, कारण का हे हार्डवेअर आहेत सगळे. आता ह्याच्यामध्ये PCB डिझाईन इंजिनियर झाला. PCB डिझाईन इंजिनियर ही फील्ड रिलेटिवली आपण म्हणू शकतो की बाबा एखाद्या Tier 2 Tier 3 वाले पण ह्याला घेऊ शकतात. आज जरुरी नाही की Tier 1 मध्येच पाहिजे, कारण का हे स्किल्स तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत फ्री ओपन सोर्सवाले. त्याच्यामध्ये तुम्ही फिजिकल प्रिंटेड सर्किट बोर्ड लेआउट करता आले पाहिजे. प्लॅनिंग, राउटिंग लेअर, 5 लेअर, 7 लेअर, 8 लेअर PCBs असतात. मल्टी लेअर PCBs असतात, ते तुम्हाला बनवता आले पाहिजे. फंडामेंटल नॉलेजमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स फंडामेंटल नॉलेज असणं गरजेचं आहे, जे तुम्हाला माहिती. त्यानंतर PCB डिझाईन सॉफ्टवेअर आले पाहिजे, जसं कायकॅड वगैरे तुम्ही ऐकलं असेल. त्यानंतर तुम्हाला सिग्नल इंटिग्रिटी, पॉवर इंटिग्रिटी ह्याच्या रिलेटेड तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस माहिती असली पाहिजे. त्यानंतर IPC स्टँडर्ड माहिती असले पाहिजे डिझाईन इन मॅन्युफॅक्चरिंगसाठी. हे तुम्ही PCB डिझाईन इंजिनियर म्हणून तुम्ही ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये ट्राय करू शकता, जर तुम्हाला PCB डिझाईनमध्ये इंटरेस्ट असेल तर. ह्याच्यामध्ये फ्रेशर 3 to 5 इयर, 3 इयर्ससाठी 4.5 to 8 lakhs सॅलरी अवेलेबल आहे. फ्रेशरसाठी 3 to 5 lakhs, 3 इयर्ससाठी 4.5 ते 8 लाखापर्यंत पर ॲनम. नेक्स्ट आहे की RF इंजिनियर, रेडिओ फ्रिक्वेन्सी इंजिनियर. आता ह्याच्यासाठी काय लागतं की तुम्हाला डिझाईन टेस्ट सर्किट्स, वायरलेस कम्युनिकेशनसाठी, ज्याच्यामध्ये अँटिनाज येतात, ट्रान्सरिसिव्हर आले, फिल्टर आले, ॲम्प्लिफायर आले, ज्याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला मेगाहर्ट्स किंवा गिगाहर्ट्समध्ये काम करता आलं पाहिजे. हे यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते. फंडामेंटल नॉलेजमध्ये तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स चांगला आला पाहिजे. हा सब्जेक्ट तुम्हाला आहेच आहे. त्यानंतर RF सर्किट डिझाईन, तुम्हाला अँटिना थिअरी आली पाहिजे, RF सिम्युलेशन झालं, RF टेस्ट इक्विपमेंट झालं, वायरलेस कम्युनिकेशन. आणि हे मोस्टली हे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरमध्येच त्यांच्या सिलेबसमध्ये कवर होतं. प्युअर इलेक्ट्रॉनिक्समध्ये ह्यांना हे शिकवलं जात नाही. कम्युनिकेशनचा पार्ट आहे. त्यामुळे जे ECEचे स्टुडंट असतील त्यांना हे माहिती असतील सब्जेक्ट्स, तर ते RF इंजिनियरमधून म्हणून जाऊ शकतात. पण ह्याचे एंट्री बॅरियर अगेन आपण म्हणलं की आहे, आणि ह्याचे रोल पण थोडे कमी असतात. एवढे इझिली आणि मेजर मार्केटमध्ये अवेलेबिलिटी पण नाही आहे. RF इंजिनियरची एवढी पण गरज नाही आहे. कम्पेअर जर केलं तर आपण एम्बेडेड सॉफ्टवेअर इंजिनियरची गरज. तर फ्रेशरला 4.5 ते 8 लाखाचं पॅकेज मिळू शकतं. 3 इयरला 7 ते 15 लाखाचं. आता पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर जे हाय व्होल्टेजवर काम करतात, पॉवर सर्किट्स म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये AC to DC, DC to DC, इन्व्हर्टर, मोटर ड्रायव्हर, बॅटरी मॅनेजमेंट, फोकस एफिशियन्सी, थर्मल मॅनेजमेंट अशा गोष्टींवर रिस्पॉन्सिबिलिटी असते. फंडामेंटल नॉलेज पॉवर सेमीकंडक्टर डिव्हायसेस, जे की हाय पॉवरवर चालतात, डायोड झाले, मॉसफेट झाले, IGBT झाले. त्यानंतर स्विचिंग, कन्व्हर्टर्स, त्यानंतर कंट्रोल सिस्टीम, मॅग्नेटिक्स, त्यानंतर थर्मल मॅनेजमेंट, सेफ्टी स्टँडर्ड वगैरे अशा गोष्टींचं फंडामेंटल नॉलेज तुम्ही घेतलं तर तुम्ही पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरमध्ये अप्लाय करू शकता जॉब. फ्रेशरला 4 ते 7 लाख, 3 इयर्सला 6 to 10 लाखपर्यंत अवेलेबल आहे ॲव्हरेज सॅलरी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक कम्पॅटिबिलिटी, EMC इंजिनियर हे मोस्टली लागतात जेव्हा तुमचं डिव्हाइसमध्ये कॉइल्स असतात किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी इमिट होते. जसं की वायफाय 5 GHz तुम्ही सपोर्ट देत आहे तुमच्या डिव्हाइसमध्ये, तर तुम्हाला त्याच्यामधनं
फ्रिक्वेन्सी बाहेर निघते, तर ती टेस्ट करण्यासाठी ती एक सर्टन लिमिटच्या अंडर असली पाहिजे. आपलं स्टँडर्ड असं असतं की काही सर्टन लिमिटच्या अंडरच ती फ्रिक्वेन्सी इमिट झाली पाहिजे, अदरवाईज ते इंटरफरन्स क्रिएट करू शकतं अदर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसला. जसं तुम्ही पूर्वीच्या काळी तुम्हाला आठवत असेल की फोन आल्यानंतरनं जर तुमच्या शेजारी कुठला स्पीकर असेल तर तो साऊंड करायला चालू करायचा, टक 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 टक, का तर ती इंटरफरन्स क्रिएट व्हायचं. बट आता नाही करत, कारण का आपण आता EMC स्टँडर्ड हाय केलेले आहेत. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स त्या लिमिटेड रेंजमध्येच आहेत का नाही हे चेक करण्यासाठी अशा इंजिनियरची गरज असते. त्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक सिस्टम ऑपरेट करेक्टली इन देअर इलेक्ट्रोमॅग्नेटिक एन्व्हायरमेंट विदाउट कॉझिंग ऑर बिंग सस्पेक्टेबल इंटरफरन्स, जे आता आपण डिस्कस केलं. याच्यामध्ये फंडामेंटल नॉलेज तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सचा ऑब्वियस आलं पाहिजे, ट्रान्समिशन लाईन थिअरी आली पाहिजे, PCB लेआउट कन्सिडरेशन असले पाहिजे, EMC स्टँडर्ड माहिती पाहिजे, सिम्युलेशन टूल माहिती पाहिजे, मेजरमेंट इक्विपमेंट, ऑसिलोस्कोप वगैरे हे सगळे मेजरमेंट इक्विपमेंट जे टूल्स असतात ते तुम्हाला आले पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये 4.5 ते 8 लाखापर्यंत फ्रेशरसाठी, 7 ते 14 लाखापर्यंत तुम्हाला एक्सपिरियन्ससाठी 3 इयर्स एक्सपिरियन्ससाठी मिळू शकतात. पुढचं आहे टेस्ट इंजिनियर. आता हे थोडं टेस्टिंग रिलेटेड स्टार्ट झालं आहे, जे की कॉमन आहे. आता हे कॉमन आहे, जसं EMC वगैरे झालं, हे सगळं आता मगापासून जे बघितलं ना आपण, EMC झालं, आता टेस्ट इंजिनियर झालं, क्वालिटी ॲश्युरन्स इंजिनियर वगैरे, हे सगळं आता ह्या साईडच्या फील्डमध्ये जे आपण लिहिलं होतं की जे प्रत्येक लेअरला इन्फ्लुएन्स करतात, त्याच्यामधले हे स्टार्ट झाले. त्याच्यामध्ये आता ह्यांचं काम तर टेस्टिंग करणं, टेस्ट प्लॅन डिझाईन करणं, टेस्ट करणं, ऑटोमेशन टेस्ट स्क्रिप्ट लिहिणं, हार्डवेअर सॉफ्टवेअर फंक्शनॅलिटी चेक करणं. फंडामेंटल नॉलेजमध्ये त्याला टेस्ट मेथडॉलॉजीज माहिती पाहिजेत, युनिट टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग, सिस्टम टेस्टिंग, इरिग्रेशन टेस्टिंग. तुम्हाला स्क्रिप्टिंग लँग्वेज लागतं, कारण का आजकाल ऑटोमेशन वापरायला लागलेत. मेजरमेंट इक्विपमेंट तुम्हाला आले पाहिजे, डिबगिंग स्किल असले पाहिजेत, बेसिक हार्डवेअर सॉफ्टवेअर डिझाईन माहिती असलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये 3 ते 5 लाख आणि 5 ते 8 लाख 3 वर्षासाठी अवेलेबल आहे. आता ह्याच्यामध्ये एंट्री बॅरियर मी लिहिलं नव्हतं, जे आपल्या साईडला होतं, जे इन्फ्लुएन्स करतात लेअरला, बिकॉज त्याच्यामध्ये असं जर तुम्हाला ते स्किल असेल तर तुम्हाला मिळू शकतं. टेस्टिंग, क्वालिटी ॲश्युरन्स म्हणा, किंवा ॲटलिस्ट टेस्टिंगच्या रिलेटेड. सिस्टम इंजिनियर वगैरे त्यासाठी थोडंसं डिफिकल्ट असू शकतं, बट बाकीच्या टेस्टिंग रिलेटेड तर इझिली तुम्हाला एंट्री मिळू शकते. आणि मोस्टली जेवढं माहिती, पुण्यामध्ये मोस्टली क्वालिटी ॲश्युरन्स आणि टेस्टिंगसाठी जास्त ओपनिंग असते, त्याचेच कोर्सेस भरपूर विकले जातात. बट ह्याच्यामध्ये सॅलरी खूप कमी राहते. तुम्ही किती वर्ष ह्याच्यामध्ये राहा, सॅलरी तुमची जास्त काय वाढत नाही. व्हॅलिडेशन इंजिनियर अगेन सेम, टेस्टिंग अँड व्हॅलिडेशन इंजिनियरमध्ये. व्हॅलिडेशनमध्ये तुम्ही व्हॅलिडेट करता, जे की रिग्रेशन टेस्टिंगच्या बियॉन्ड, म्हणजे बेसिक फंक्शनॅलिटी टेस्टिंगच्या पुढचं असतं. तुम्ही फीचर व्हॅलिडेट करता. एखादं फीचर मी म्हणते की मी वायफाय विदिन 3 सेकंड स्टार्ट करतो डिव्हाइस ऑन झाल्यानंतर, ही फीचर देतो मी, तर ती फीचर चालते का नाही चालते हे टेस्ट केलं जातं, त्याला म्हणतात व्हॅलिडेशन इंजिनियर. परफॉर्मन्स, रिलायबिलिटी, एज केस सिनारिओ, त्यानंतर ह्याच्यामध्ये काय काय लागतं, व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन ऑर्डर्स, ही माहिती तुम्हाला पाहिजे. स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करता आलं पाहिजे. रिक्वायरमेंट्स, ट्रेसिबिलिटी, फेल्युअर ॲनालिसिस, इंडस्ट्री स्टँडर्ड माहिती पाहिजेत. अगेन 3.5 ते 6 लाख फ्रेशरसाठी, 3 वर्षासाठी 5.5 ते 9 लाखापर्यंत तुम्हाला सॅलरी अवेलेबल आहे. क्वालिटी ॲश्युरन्स इंजिनियर. आता ह्या क्वालिटी ॲश्युरन्समध्ये तुमची जी प्रॉडक्ट लाईफ सायकल असती त्याच्यावर त्याची क्वालिटी मेंटेन केली जाते. टेस्ट प्लॅन, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस झाली, क्वालिटी स्टँडर्ड मेंटेन केले जातात. मग ह्याच्यामध्ये क्वालिटी ॲश्युरन्सचे काही सर्टिफिकेशन असतात, जसं की क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम, ISO 9001, 6 सिग्मा, लीन मॅन्युफॅक्चरिंग, हे तुम्ही करू शकता क्वालिटी ॲश्युरन्स इंजिनियरमध्ये जाण्यासाठी. स्टॅटिस्टिकल प्रोसेस कंट्रोल, फेल्युअर मोड इफेक्ट ॲनालिसिस, रूट कॉज ॲनालिसिस, ऑडिटिंग अँड कंप्लायन्स वगैरे, हे सगळं तुम्ही क्वालिटी ॲश्युरन्स इंजिनियरमध्ये फंडामेंटल नॉलेज गॅदर करावं लागतं, जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जॉब घ्यायचा असेल तर. फ्रेशरसाठी 3 ते 5 लाख, 3 वर्षासाठी 4.5 ते 8 लाखापर्यंत सॅलरी आहे. देन जसं म्हणलं सिस्टम इंजिनियर, ह्याची एंट्री बॅरियर थोडीशी डिफिकल्ट असू शकते, बट सिस्टम इंजिनियरसाठी तुम्हाला ओव्हरऑल नॉलेज लागतं स्टॅकचं, हार्डवेअरपासून सॉफ्टवेअरपासून मेकॅनिकल सगळंच. त्यामुळे ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स लेवल थोडासा हाय असलेलाच लोकांना प्रेफरन्स दिलं जातं. त्यामुळे तुम्ही जेव्हा फ्यू इयर्स ऑफ एक्सपिरियन्स होतो तेव्हा तुम्ही ह्या फील्डसाठी विचार करू शकता. बट माहिती घेऊन ठेवूया, ह्याच्यासाठी तुम्हाला फंडामेंटली सिस्टम व्ह्यू अंडरस्टँडिंग असलं पाहिजे, हार्डवेअर कसं वर्क करतं, सॉफ्टवेअर कसं करतं, इंटरॅक्ट कसं करतात एक दुसऱ्याशी, हे रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग आलं पाहिजे, आर्किटेक्चर डिझाईन करता आलं पाहिजे, इंटरफेस डेफिनेशन, व्हेरिफिकेशन, व्हॅलिडेशन प्रिन्सिपल माहिती पाहिजे, मॉडेलिंग, सिम्युलेशन वगैरे तुम्ही ह्याच्यामध्ये करता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी फ्रेशरला थोडं डिफिकल्ट आहे, बट
तरी पण मे बी जर तुम्ही Tier 1 कॉलेजेसमधनं पास आउट होत असाल तर ह्याच्यासाठी तुम्ही कन्सिडर केले जाऊ शकता. जर तुमचे तसे प्रोजेक्ट तेवढे त्या लेवलचे प्रोजेक्ट्स असतील तुमचे तर तुम्ही एखाद्या स्टार्टअपमध्ये तुम्ही सिस्टम इंजिनियर म्हणून पण जॉईन करू शकता. 4.5 ते 8 लाखापर्यंत तुम्हाला सॅलरी ॲव्हरेज आहे. 3 वर्षानंतर 7 ते 14 लाखापर्यंत. सायबर सिक्युरिटी इंजिनियर ही मोस्ट डिमांडिंग फील्ड आहे आजकाल, सगळ्या इंडस्ट्रीमध्ये लागते. मोस्टली तर ह्याच्यामध्ये जे तुमचे सिक्युरिटी व्हलनरबिलिटी असतात एम्बेडेड सिस्टममधल्या, जे लूप होल्स असतात, जिथे सिस्टम एखाद्या एक्सटर्नल थ्रेटपासून कॉम्प्रोमाइज होऊ शकते, अशा सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये मग प्रोसेस असेल, डिझाईन असेल, कोड असेल, ह्या सगळ्या लेवलला ह्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी इंजिनियरची लक्ष असतं. त्याचं कामच ते असतं. त्यामध्ये झालं क्रिप्टोग्राफी सोल्युशन झालं, पेनिट्रेशन टेस्टिंग झालं, हे कंप्लायन्स झालं, सिक्युरिटी स्टँडर्ड झालं, हे सगळं तो बघत असतो. त्यामध्ये तुम्हाला फंडामेंटल क्रिप्टोग्राफी आली पाहिजे, सिक्युअर कोडिंग प्रॅक्टिस आल्या पाहिजेत, हार्डवेअर सिक्युरिटी माहिती असली पाहिजे, नेटवर्क सिक्युरिटी, व्हलनरबिलिटी असेसमेंट, पेनिट्रेशन टेस्टिंग, त्यानंतर थ्रेट मॉडेलिंग आणि रिलिव्हंट सिक्युरिटी स्टँडर्ड तुम्हाला आले पाहिजेत. ISA 27001 किंवा इंडस्ट्री स्पेसिफिक स्टँडर्ड असतील तर ते तुम्हाला आले पाहिजेत. हे थोडंसं एंट्री बॅरियर हाय आहे ह्यांचं, आणि ह्याच्यामध्ये सर्टिफिकेशनची खूप गरज असते. पण ह्याचे पण कोर्स खूप अवेलेबल आहे मार्केटमध्ये. तुम्हाला जसं थोडाफार एक्सपिरियन्स झाला तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तर तुम्ही सायबर सिक्युरिटी इंजिनियर म्हणून पण स्विच करू शकता लेटर पॉईंट ऑफ टाईममध्ये. किंवा ज्यांचे अगेन Tier 1 कॉलेजेसमधनं पास आउट होत असाल तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर ह्या फील्डमध्ये ट्राय आउट करू शकता. 4.5 ते 8 लाख फ्रेशरसाठी, 7 ते 15 लाख प्लस 3 इयर्स एक्सपिरियन्ससाठी. आता ENTC फील्ड किंवा इलेक्ट्रॉनिक्स फील्ड इन जनरली खूप वास्ट आहे. आत्तापर्यंत आपण इतक्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी बघितल्या, एवढे त्यासाठी फंडामेंटल नॉलेज अँड टॉपिक्स अँड कन्सेप्ट तुम्ही बघितले असतील. आता एवढं सगळं झाल्यानंतर एखाद्याचं पण सपोज कन्फ्युजन असेल की मला अजून माहिती नाही की मी कुठल्या एखाद्या स्पेसिफिक रोलसाठी प्रिपरेशन केलं पाहिजे, मला काहीच अजून कळत नाही, तर त्यांच्यासाठी ही आहे की तुम्हाला कन्फ्यूज आहे, टेन्शन घेऊ नका. तुम्ही हे फंडामेंटल नॉलेज घ्या आणि अप्लाय करायला चालू करा, तरीसुद्धा तुम्हाला एखादा जॉब मिळूनच जाईल. बिकॉज तुमचं काही प्रेफरन्सच नाही आहे, त्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घेतलंच नाही पाहिजे. जो मिळेल तो तुम्ही घेणारच आहे. त्यामुळे मग तुम्ही सर्किट थेअरी आणि त्याचं ॲनालिसिस ह्याचं स्टडी करा. ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, त्यानंतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रो कंट्रोल, मायक्रो प्रोसेसर, सिग्नल्स अँड सिस्टम, प्रोग्रामिंग, डेटा स्ट्रक्चर. त्यानंतर काही टूल्स थोडे शिकून घ्या, सिम्युलेशन, डिझाईन टूल्स, लॅब इक्विपमेंट, ऑसिलोस्कोप, मल्टीमीटर, पॉवर सप्लाय वगैरे. हे बेसिक एवढं जरी केलं का नाही तुम्ही, हे इन जनरल सगळ्यांसाठीच आहे. जर तुम्हाला माहितीच नाही की तुम्हाला स्पेसिफिक कुठल्या फील्डमध्ये घुसायचं आहे तर तुम्ही हे एवढंच फोकस करा. आता हे सगळ्यामधलं थोडं थोडं मिळूनच बनवलेलं आहे. त्यामुळे एवढं जर केलं ना तर ह्यातल्या कीवर्ड मॅचिंग होऊ शकतं तुमच्या प्रोफाईलचं, आणि तुम्ही एखाद्या कुठल्या तरी जॉब तुम्ही ग्रॅब करू शकता. तर हे तुमच्यासाठी, ज्यांच्यासाठी अजून डिसाईड होऊ शकत नाही आहे की मी कुठल्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे रोलसाठी मी सुटेबल आहे किंवा इंटरेस्टेड आहे, तर त्यांच्यासाठी ही जनरिक टेक्निकल फंडामेंटल आहे. तुम्ही शिकून तुम्ही जॉब ॲप्लिकेशन करू शकता. तर आय होप तुम्हाला ह्याच्यामध्ये बरीचशी माहिती मिळाली असेल, क्लॅरिटी मिळाली असेल, कोणत्या टाईपचे रोल्स असतात, प्रॉडक्ट आर्किटेक्चर काय असतं, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये कोणत्या लेयर्स असतात, लेयरच्या आतमध्ये कोणते रोल असतात, त्याच्यासाठी काय क्रायटेरिया असतात, त्यांची ॲव्हरेज सॅलरीज काय वगैरे, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. ह्याच्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करा आणि जास्त टेन्शन घेऊ नका. तुम्ही फंडामेंटल नॉलेज घ्या, प्रॅक्टिकल स्किल्स घ्या, बाकी तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला जॉब नक्कीच मिळेल. किंवा तुम्ही प्रॉडक्ट डिझाईनमध्ये उतरू शकता, स्वतःचे प्रॉडक्ट पण डिझाईन करून तुम्ही स्वतःचे स्टार्टअप लॉन्च करायला काहीच हरकत नाही. जर तुम्हाला स्ट्रॉंग फंडामेंटल नॉलेज असेल तर. तुम्हाला फक्त आयडिया पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट पाहिजे, तर तुम्ही त्याच्यासाठी पण ट्राय आउट करा. काही टेन्शन नाही ह्याच्यामध्ये. बी पॉझिटिव्ह, बी हॅपी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.